नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। विशेष अधिवेशन बोलवलं खरं, पण जरांगेच्या लढ्याला यश मिळणार का? काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मंगळवारी म्हणजेच आज विशेष अधिवेशन बोलवले असून या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे। मराठा समाजाला उच्च न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये 12% तर शिक्षणात 13% आरक्षण लागू केलं होतं। याच धर्तीवर 12 आणि 13% आरक्षण द्यावं अशी शिफारस आयोगाने केली आहे। कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकावं यापेक्षा कमी टक्के आरक्षण नसेल असा अंदाज आहे। मात्र सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तरी याविरुद्ध पुन्हा कोर्टबाजी होऊन आरक्षणाचा गुंता कायम राहणार असल्याची दाट शक्यता आहे। अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर होईल, तसेच सभागृहात मंजूर झालेले मराठा आरक्षण विधेयक कोर्टातही टिकेल असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे। मात्र या आरक्षणाला पुन्हा कोर्टात आव्हान दिले जाईल। मनोज जरांगे पाटील यांना थोपवण्यासाठी सरकारने हे अधिवेशन बोलवले असले तरी हा गुंता कायम राहणार असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा प्रकार म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर असा असणार आहे। एक दिवसीय अधिवेशनात मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागणीवर चर्चा होणार आहे। विधेयक मांडल्यानंतर फक्त गटनेत्यांना बोलू दिलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा वाचणार आहेत। राज्य मागास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या माध्यमातून दिलेल्या शिफारशीनुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे। गेल्याच आठवड्यात सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासाठी केलेला सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारला होता। त्यानुसार मराठा समाजातील कुणबी नोंदी नसलेल्या लोकांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे, तर कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना पूर्वीच्या कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू होईल। मात्र विशेष अधिवेशनात पारित होणाऱ्या कायद्यात कुणबी नोंदीचे आरक्षण सगळे सोयऱ्यांनाही लागू होणार का हे पाहणे ठरेल। मित्रांनो, आपल्याला काय वाटते? मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणावर आज तोडगा निघेल की पुन्हा हा प्रश्न राज्यामध्ये कायम राहील? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।